हॅलो हाय नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी रेखा तुमचं स्वागत करते विरंगुळा इन युरोपमध्ये. आणि आज माहेरी आहे आणि शेतामध्ये पाहाल तर मस्त धनगरांचा वाडा बसलेला आहे. एकदम छान वाटतंय, कारण की मला हे असं दृश्य पाहायला खूप जास्त आवडतं. खूप वर्षानंतर गावचं हे दृश्य पाहतीये आणि एकदम हिरवागार निसर्ग आहे सगळीकडे आणि मस्तपैकी घोडे, बकरं असं सगळं 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 काही पाहायला मिळतंय. ऊस खाताना काढीचं नाही. बोला, काय बोलायचं? कुठला आहे मावशी तुम्ही? कसं असतं तुमचं जीवन? असा काय करायचं आमचा जेवण पावसात पाण्यात चिखलात काय करते या गावावर त्या गावाला त्या गावावर या गावाला अवघड माया बाया. आणि पोरांच्या शिक्षणाचं काय करता मग? शिक्षणात रे काय तिकडे त्यांचा संसार आणि आज मी माहेरी आहे आणि माहेरी मी आणि ताई दोघीजणी आहोत. तर आम्ही मस्तपैकी शेतामध्ये चूल बनवून स्वयंपाक करणार आहोत. तर तो व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या आमच्या वहिनी आहेत, लाडक्या, सगळ्यात लाडक्या है ना. पहिल्यांदाच लग्न झाल्यानंतर मीच होते तुमची सगळ्यात बेस्ट फ्रेंड. आहे ना अजून. मला पण म्हणजे असं काय पण झालं नवीन लग्न झाल्याच्या त्यावेळेसच आहे ना. आता मस्त ताज्या ताज्या मिरच्या इथूनच घ्यायच्या, भाजी घ्यायची, बस वांगी घ्यायची. शेतातून मस्त ताज्या ताज्या भाज्या तोडून आणलेल्या आहेत आणि ह्या ताज्या ताज्या भाज्यांची आज मस्त चुलीवरती भाजी बनवणार आहोत. तर इथे आपल्याला शेतामध्ये कोथिंबीर सुद्धा भेटलेली आहे, मिरच्या भेटलेल्या आहेत, कांदा आहे, कैरी, त्याचबरोबर मेथीची भाजी आणि वांगी तर आहेतच आहेत. तर चला आजचा मेनू पाहूयात आपण. स्वयंपाक पूर्ण ऑर्गॅनिक आहे, कारण की पाणी सुद्धा अगदी नळाचं ताजं ताजं विहिरीचं आणलेलं आहे. आता ताई भाजीची तयारी करतेय. तू कशावर कापतेयस आज? विळ्यावरती. अगदी विळी किंवा सुरी सुद्धा आज आम्ही वापरणार नाही, कारण की आज गावठी पद्धतीचा हा विळा असतो. पहिला जुन्या काळात पारंपरिक जुन्या पद्धतीत हा विळा असायचा. तर विळ्यावरती भाजी कट करणार आहोत. शेतावरची कामं सुटलेली आहेत आणि आता निघालेले आहेत सर्व घरी. हे इथे कांद्याचं शेत आहे. कांदे काढून झालेले आहेत. सूर्य मस्त आता सूर्यास्ताला निघालेला आहे आणि आमचा स्वयंपाक सुरू झालेला आहे. चूल पेटवलेली आहे. वरती छान आंब्याला कैऱ्या आल्या. ते उतरण्याचं नाही काही, पण टाइमपास योही. दोघीच आहे त्याच्यामुळे एवढं काही त्याला हे नाही करणार. फक्त चुलीवरचं करून खायचंय आम्हाला. मीठ मिरची भरून फक्त वांग्याची भाजी करणार आहोत. केल्यानंतर दाखवतो कशी झाली. ओके. आता ही फोडणी पाहून घ्या अगदी साध्या पद्धतीने.
वांग्यामध्ये मीठ भरून तेल आणि जिरे टाकून फक्त त्याच्यात मीठ भरून वांगे टाकले, थोडासा मसाला टाकणार आणि असं सुक्क करून खाणार. छान वाटतं ना, पण एकदम असं जुन्या काळातल्यासारखं एकदम भारी. आणि मजाच ती घेणार आहे, गावठी पद्धतीचं खाऊन बघणार. वाव, टपकन एक आंबा पडलेला आहे मस्त. ते पाणी प्यायचं पण विकत आणता ना शेतातलं? नाही का? अच्छा, घरच्या विहिरीच आहे. ओके, झाले सगळे कांदे काढून? मला पण लय आवडतं वांगे. हा, इथं कांदे काढताना हा भुईमुग. आज आपण तर आता तुम्ही खरंच सांगा, हे असं जर इथे पुण्यात राहिल्यानंतर सुख भेटत असेल, महिन्यातून एकदा माहेरी यायचं, मस्तपैकी ताज्या ताज्या भाज्या शेतातल्या काढून खायच्या वगैरे, तर कुणाला आवडेल युरोपला राहायला? आवडेल का? नाही ना, मला नाही आवडत. कारण की तिथे पण समर चालू झाला की बॅकयार्ड मध्ये चूल करा, त्यावरती स्वयंपाक बनवा, हे असे भरपूर प्रकार असतात. इथे तर हे नॅचरली पूर्ण शेतातलं सगळं, मागे पाहाल तर पूर्ण शेती दिसतीच आहे. शेतातून वांगी, कांदे, बटाटे, मिरची, जे पाहिजे ते आपली. आणि ही शेती आपली आहे, हे आपलं स्वतःचं फार्म हाऊस आहे. त्यामुळे बिलकुल असं कुठे दूर राहायची इच्छा होत नाही. एकदा तरी महिन्यातून माहेरी यायला मिळावं अशी अपेक्षा असते. झाली तयारी आमची पूर्ण, रगडा चालू आहे आता. खरडा, अच्छा, खरडा. थोडक्यात ठेचा, इकडे खरडा म्हणतात, कोण ठेचा म्हणतं. आपल्याकडे खरडा म्हणतात है ना, ताज्या ताज्या मिरच्यांचा मस्त खरडा. भाकरी झाली की याच्या 2-4 मिरच्या टाकायच्या आणि रगडून घ्यायचं. एकदम छान दिसतोय खरडा. आहा, कांदा, कैरी, चटणी, मस्त भाकरी आणि वांग्याची भाजी. तिकडे सुरू आहे मेथीची भाजी. अशी कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. या जेवायला. आणू का मी पाणी? हा, पण चला, ताट रेडी झालेली आहेत आम्ही जेवायला बसतो. तर सविता सांगेल आपल्याला कसं झालेलं आहे जेवण. दिवसभराच्या भुकेनंतर असं चुलीवरचं गरम गरम जेवण खूप टेस्टी झालेलं आहे आणि आता आम्ही मनसोक्त जेवणार आहोत. कशी वाटली तुम्हाला आजची चुलीवरील शेतातील पार्टी? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.